नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो कात्रज येथील इस्कॉन मंदिर। तर पाहू शकता किती इस्कॉन मंदिरामध्ये गर्दी तर आहेच, पण भक्तिमय वातावरण। आणि हे ह्या ठिकाणी गोशाळा असतात। तर ज्यांना कुणाला गायींची सेवा करायची असेल त्यांनी तिथल्या ठिकाणचा चारा घेऊन गायींना खाऊ घालायचा, जेणेकरून आपल्यालाही गोमातेचा आशीर्वाद मिळेल। पाहू शकता तुम्ही किती छान अशा ह्या गोमाता ह्या ठिकाणी बांधून ठेवलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी भक्तांच्या हातून चारा खाऊ घालण्याचं काम इथं काही जण करत आहेत। तर आता आपण थोड्या पुढे गेल्यानंतर पाहू शकता हे इस्कॉन मंदिर किती सुंदर हा नजारा आहे। मित्रांनो, तुम्हाला आपल्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून इस्कॉन मंदिर कात्रज ह्या ठिकाणचं देवदर्शन होत आहे। आपण या मंदिराला भेट देण्यासाठी मी, माझी मिसेस आणि माझी मुलगी आणि माझे मेहुणी आम्ही 4 जण निघालो होतो। समृद्धी 5 जण आम्ही निघालो होतो आणि आमची मेहुण्याची मुलगी छोटी आरुषी ही पण सोबत आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी श्रीकृष्ण कालिया नागाच्या वर नृत्य करताना पाहतात तुम्ही। हा कारंजा तुम्हाला दिसतोय तो लाइटिंगमुळे किती शो चांगला दिसतोय बघा तुम्ही। वेगवेगळ्या लाइटिंग ह्या ठिकाणून फ्लॅश होत राहतात। इस्कॉन मंदिराची खासियत ही आहे की मित्रांनो, ह्या ठिकाणी देवदर्शनासाठी खूप लोक ह्या ठिकाणी येत असतात। तुम्ही आज पाहणार आहोत ह्या ठिकाणचं दृश्य। तर बघा किती सुंदर नयनरम्य वातावरण आहे। हा कारंजा बघा तुम्ही किती चांगला दिसतं। हे लाइटिंग दिवाळीच्या निमित्ताने ह्या मंदिराला लाइटिंग किती सुंदर दिसत आहे। आपण थोडं पुढे गेल्यानंतर ह्या ठिकाणी बघा भक्तिमय वातावरण आणि इस्कॉन भक्त आपापले ह्या ठिकाणी भक्तीमध्ये तल्लीन आहेत। हे मंदिराची मेन बिल्डिंग होती आत्ता पाहिलेली। आपण आता वर जाणार आहोत। आता आपण मंदिरामध्ये जाणार आहोत। मंदिराचा परिसर इतकं निसर्गरम्य नयनरम्य वातावरण आहे। इथं आल्यावर तुम्हाला जाऊ वाटणार नाही। हे जे मंदिराच्या ठिकाणचे एरिया आहे, तर तिथंच एक अन्नदान क्षेत्र म्हणून हे तुम्ही पाहत आहात। तर तिथं ज्याला कोणाला अन्नदान करायचं असेल ते तिथं लोक अन्नदान करू शकतात। आपण आता चाललो मंदिरामध्ये, मंदिराच्या पायऱ्या चढून। खूप सुंदर असा मंदिराचा परिसर आहे। तर आता आपण मध्ये गेल्यावर तुम्हाला कळेल किती छान सजावट केलेली मंदिराची डेकोरेशन। दिवाळी निमित्त तर एवढे सुंदर सुंदर फुलं मंदिराच्या आजूबाजूला लावलेले। आपण आलो मंदिरामध्ये, तर पुन्हा सुंदर मंदिर आहे। तुम्ही जी मूर्ती आहात ना मित्रांनो, इस्कॉन मंदिराचे संस्थापक त्यांनी इस्कॉनची सुरुवात केली। हे महान संत मित्रांनो, आज आपण जे इस्कॉन मंदिर कात्रज या ठिकाणी आलो आहोत, तर नेमकं तुम्हाला सांगून इच्छितो की इस्कॉन म्हणजे काय। तर इस्कॉन म्हणजे इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस म्हणून असं त्याला म्हणजे इस्कॉन असं म्हणतात। तर त्याचा मराठीत असा अर्थ होतो की श्रीकृष्ण चेतना चळवळ, त्याचा असा अर्थ होतो। ही जी संस्था आहे ती जगप्रसिद्ध आहे। त्या महान संस्थेची स्थापना भक्तिवेदांत स्वामी श्री प्रभुपाद यांनी 1966 साली न्यूयॉर्क ह्या ठिकाणी अमेरिका इथं केली होती। तर श्री प्रभुपाद यांचा उद्देश जगभरातील लोकांपर्यंत भगवद्गीतेचा संदेश आणि योगाचा मार्ग आणि कृष्ण भक्तीचं तत्वज्ञान पोहोचवण्याचा होता। त्यांच्या अथक प्रयत्नामुळे आज इस्कॉन मंदिर आणि जगभरातील 100पेक्षा अधिक देशात अशा मंदिरांची स्थापना झालेली। त्यातलंच एक कात्रज ह्या ठिकाणचं जे मंदिर आहे ते तुम्ही पाहत आहात। तर हे प्रभुपाद स्वामींची मूर्ती आहे, ज्यांनी ती इस्कॉनची स्थापना केली होती। तर मित्रांनो, एवढा अख्ख्या पूर्ण जगामध्ये 100च्या आसपास इस्कॉन मंदिर स्थापन केलेले, म्हणजे एवढं महान कार्य ह्या स्वामींनी केलेले।
ज्यांना आपण श्री प्रभुपाद असं म्हणतो. तर हे तुम्ही पाहू शकता भगवंताची मूर्ती. एवढी अशी सुंदर मूर्ती आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आज घर बसल्या तुम्हाला कात्रज या ठिकाणचं इस्कॉन मंदिर पाहण्याचा योग तुम्हाला आपल्या यूट्यूबच्या चॅनल माध्यमातून तुम्हाला मिळाला आहे. तर हे एवढं भव्य दिव्य असं मंदिर पाहत आहात तुम्ही. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी खूप लांबून भक्त येत असतात. पाहू शकतात की या ठिकाणी एक प्रवचन चालू आहे, जिथं की म्हणजे ज्या दिवशी आम्ही गेलो होतो, म्हणजे परवा दिवशी आम्ही गेलो होतो, तारीख होती 26 तारीख होती. तर 26 तारखेला ज्यावेळी गेलो होतो तिथं प्रवचन चालू होतं की प्रभुपाद स्वामींची जी यशोगाथा आहे त्यांच्या बाबतीत पूर्ण माहिती देत होते की त्यांच्यावर एक पुस्तक निघालेलं आहे. मी ऐकू शकता यांचं जे काही म्हणणं आहे ते. त्यांना रिक्वेस्ट करत आहे की ते पुस्तक तुम्ही घेऊन वाचा, कारण की तुम्हाला माहिती भेटेल. भारत के आध्यात्मिक राजदूत, क्योंकि वो भारत से पूरे विश्व में अमेरिका और भी अलग अलग कंट्री में गए थे और 11 साल में 14 बार भ्रमण किया था, पूरे विश्व का प्रचार किया था. और इस 11 साल में उन्होंने 108 मंदिर बनाए थे. तो इसका पूरा जीवनी इस पुस्तक में है और वो आज के दिन डिस्काउंट में है. मात्र 100 रुपये का है. उसका कॉस्ट 250 लैंग्वेज का अलग कॉस्ट है. 10-12 लैंग्वेज में है उपलब्ध, तो आप ले सकते हैं. नॉवल भी उन्होंने भारत का एक संस्कृति है पूरे विश्व में फैलाया और 11 साल में 108 मंदिर बनाए. तो पुस्तक मित्रांनो, हो, हे पाहू शकता तुम्ही किती सुंदर असे चित्र या ठिकाणी चित्रकला म्हणता येईल याला, चित्रकला साकारलेली आहे भिंतीवरती, जे की दर्शवत आहे की भगवंताने त्याच्या रूपामध्ये जे साक्षात्कार केले त्याची माहिती देण्यासाठी या ठिकाणी या चित्रांचा वापर केलेला आहे. परमेश्वरांनी जसे रूप घेऊन या पृथ्वीवर दैत्यांचा नाश करण्यासाठी रूप घेतलेले होते त्याची माहिती या ठिकाणी दाखवण्यासाठी क्रमवारानुसार हे चित्र भिंतीवर कोरलेले आहेत, म्हणजे बनवलेले आहेत, जेणेकरून लोकांना कळावे. हे पाहू शकता श्रीकृष्ण बालपणीचे, त्याच्यानंतर हिरण्यकश्यप सोबतले जे काही प्रसंग घडले त्याच्यावर आधारित, त्याच्यानंतर हिरण्यकश्यपला ज्या पद्धतीत त्रास झाला, हे सगळे चित्र ह्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाले मित्रांनो. त्याच्यानंतर आपण पुढे गेल्यावर आपण बालाजी मंदिर पाहणार आहोत. तर चला मग आता पुढे जाऊया. हे मेन मंदिर, इस्कॉन मंदिराचे मेन. आता हे बालाजी मंदिर आहे मित्रांनो, आपण इथं जाणार आहोत. चला. संध्याकाळचा टाइम असल्यामुळे मित्रांनो एवढं सुंदर दृश्य या ठिकाणी अनुभवायला मिळालं की नेमकं आम्ही जायच्या टायमालाच, म्हणजे आमचं दर्शन झाल्यानंतरच त्यांनी पडदे ओढले मंदिराचे, कारण की एक ठराविक टायमाच्या नंतर ती तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी टेम्पल. हे बघा बालाजी मंदिर, थोडं सुंदर असं रोड. तुम्ही जर कधी या ठिकाणी गेला तर आवर्जून बालाजी मंदिराला भेट द्या. तुम्हाला जरी बालाजी मंदिराचे दर्शन करण्यासाठी तिकडे आंध्रात जायची गरज, म्हणजे तसं तर तुम्ही जाऊ शकतात, पण तुम्हाला जर वाटलंच तर आपल्या पुणे महाराष्ट्र या ठिकाणी तुम्हाला मंदिराचं योग दर्शन घडण्याचं तुम्हाला प्राप्त होईल. तर बघा, योगायोगानं आपण दर्शन घेतलं आणि पडदा त्याच वेळी नेमकं आपलं दर्शन झाल्यानंतर तिने ओढून घेतला, कारण की एक टाइमच्या नंतर ते मंदिर बंद करण्यासाठी ते पडदा ओढला जातो. तर हे असं प्रांगण आहे त्या ठिकाणचं. हे बालाजी मंदिराच्या बॅक साईड आहे. तिथं काही लोक प्रदक्षिणा घालत होती, मी पण म्हणलं चला प्रदक्षिणा घालू, त्याच्यामुळे तुम्हाला हे मंदिर पाहायचा योग प्राप्त होईल. तर हे नक्षीकाम केलेल्या मूर्त्या पहा मित्रांनो, किती सुंदर असं दृश्य. आणि हे बालाजी मंदिरचं ठिकाण एवढं सुंदर असं
मंदिर आहे की या ठिकाणाहून तुम्हाला जाऊ वाटणार नाही. बालाजी मंदिराची मेन कमान कात्रज या ठिकाणची, जिथून आपण आत प्रवेश केला होता. हे आमच्या घरची मंडळी, समृद्धी तिची मम्मी, ही आमच्या मेहुण्याची मुलगी, हे मेहुणे आणि मेहुणी, सगळ्यांनी मिळून आम्ही दर्शन घेतलं. त्यांच्यामुळेच आम्हाला आज योग आला इस्कॉन मंदिर पाहण्याचं, दर्शन घेण्याचं. तर मित्रांनो, आपण पुढे गेलं हे परत आता कंटिन्यू करायला आहोत आपण, कारण जिथं आपण चित्र पाहत होतो त्याच्या तिथूनच बालाजी मंदिराकडे गेलो होतो. तर पुन्हा आता वापस त्या ठिकाणी आलो त्याच्या पुढचे चित्र पाहण्यासाठी. तर हे पाहू शकता, हिरण्यकश्यपूचा म्हणजे त्यावेळी नरसिंह अवतार झाला होता त्याचे दृश्य किती सुंदर असे रेखाटलेले. या चित्रांमुळं आपल्या नवीन जनरेशनला माहिती मिळते की हे आपले कल्चर आहे, हे आपलं हिंदू कल्चर काय आहे त्याची माहिती मिळण्यासाठी हे खूप गरजेचे आहेत चित्र. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे चित्र एका पाठ पाहायला मिळत आहेत. बालपणीचा कृष्ण जी की माखण खाताना, एवढे सुंदर सुंदर चित्र आहेत मित्रांनो. लहान लेकरांना तर खूप आवडेल. ह्या मंदिरामध्ये एक खासियत आहे की या ठिकाणी एकदम असं जिथल्या तिथं नियोजनबद्ध कार्यक्रम आहे या ठिकाणचा. असं तुम्हाला कुठेही हे बघा मंदिराचा परिसर किती सुंदर आहे. एखाद्या 5 स्टार हॉटेलला मागं टाकावा असा सुंदर परिसर तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल. कारण देवाचं मंदिर तर तिची तुलना त्या 5 स्टार सोबत काय करावी, पण शेवटी लोकांनी ती मंदिर त्यामुळं ट्रस्टनं इस्कॉन मंदिराच्या तिथल्या लोकांनी व्यवस्थित ठेवलंय, ह्याचं खूप महत्त्व आहे. हे पाहू शकता, हे सुंदर असं चित्र भिंतीवरती कोरलेलं. लोक आवर्जून त्या ठिकाणी थांबून फोटो काढलेले, म्हणजे एवढा मोह लोकांना आवरणं गेला ह्या ठिकाणच्या ह्या चित्रांचा. तर मित्रांनो, ह्यामध्ये आपण आता जाणार आहोत. म्हणजे हेच मेन मंदिर आहे जिथून आपण आलो होतो मग. तर या ठिकाणी कीर्तन चालू आहे आणि भगवंताची आरती पण होणार आहे. आता तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आज आरतीचा सुद्धा योग म्हणजे दर्शन घेण्याचा योग आज तुम्हाला आलेला आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून. तो पाहू शकता. मित्रांनो बघा, राधाकृष्णाची किती सुंदर अशी मूर्ती, मनमोहक असं दृश्य पाहायला मिळतं मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून. ठिकाणचं एवढं दिव्य अद्भुत असं वातावरण आहे की त्यांनी ह्या ठिकाणी गेलात तर लवकर इथून जाऊ सुद्धा नाही वाटणार घरी. एवढं असं अद्भुत ह्या ठिकाणचं दिव्य वातावरण, भक्तिमय वातावरण तुम्हाला इथं अनुभवायला मिळेल. आणि नक्कीच कात्रजला गेल्यावर ह्या ठिकाणी खास करून इस्कॉन मंदिराला भेट द्या. बघू शकता मित्रांनो किती भक्तगण त्यांच्या भजनामध्ये तल्लीन आहेत. किती भक्तिमय वातावरण आहे. भक्तिमय वातावरणामध्ये इस्कॉन मंदिरातले जे भजनी लोक आहेत त्यांचे तुम्ही प्रवचन आणि भजन ऐकत राहाल तर असं मंत्रमुग्ध होतं. ते पाहू शकता कसं वाद्य वाजवत आहे. दिवाळी सणाच्या निमित्तानं दीपोत्सव कार्यक्रम हा ह्या ठिकाणी होत आहे. तो पाहू शकता मित्रांनो, हजारो दिवे ह्या ठिकाणी लावणार आहे. तर हीच दाखवण्यासाठी तुम्हाला मी ह्या ठिकाणी जास्त वेळ थांबलो, कारण सगळ्यात अद्भुत असा क्षण तुम्हाला मी ह्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे. कारण हे पूर्ण लाईटी बंद करून आता इथं दिवे पेटवते. तर सध्या इथं आरती चालू आहे भगवंताची. पाहू शकता इथं आरती होत आहे.
झाल्यानंतर इकडं दीपोत्सव होणार आहे. सध्या आरतीचा लाभ आपण सगळ्यांनी घेऊया. चला. मित्रांनो, हरिबोल हरिबोल या आवाजामध्ये पूर्ण मंदिरातले भक्त तल्लीन आहेत आणि या ठिकाणी देवाची आरती चालू असताना काही जण भक्तीच्या वातावरणामध्ये एवढे मंत्रमुग्ध आहेत की हरिबोल हरिबोल या ठिकाणी हात वर करून जी भक्ती प्रकट करत आहेत ते पाहू शकता तुम्ही. महिला जितके पुरुष आहेत तितकेच त्याच्यापेक्षा जास्त महिला वर्ग या ठिकाणी आहे. जेवढं प्रसन्न करणारं वातावरण इथलं आहे. पाहू शकता मित्रांनो, किती अद्भुत असा दीपोत्सव या ठिकाणी होणार आहे. श्री प्रभुपाद स्वामींची मूर्ती तुम्ही पाहू शकता, जी इस्कॉनचे संस्थापक ज्यांनी 1966 साली इस्कॉन मंदिराची स्थापना केली, ती पण आपल्या देशात नसून परदेशात, आणि परदेशातूनच या संस्थेचं एवढं जाळं मोठं केलं की 100पेक्षा जास्त ह्या ठिकाणी मंदिरं ओव्हरऑल पूर्ण जगामध्ये आहेत. तर मित्रांनो, त्यातलंच एक कात्रजचं मंदिर. मित्रांनो, एवढं महान कार्य यांनी श्री प्रभुपाद महाराजांनी केलेलं आहे. तर नक्कीच ही उल्लेखनीय बाब आहे. कारण आपण आपल्या शेजारचे, आपल्या जवळचे मंदिरं आपण नीट व्यवस्थित ठेवत नाही. कारण तिथली स्वच्छता पहा किंवा आणखीन काही गोष्टी, आपण त्या गोष्टी आपल्या जवळचे लोक व्यवस्थित ठेवत नाही. तर ह्या श्री प्रभुपाद महाराजांनी आपल्या देशातल्या लोकांसाठीच नाही तर ओव्हरऑल भारताच्या बाहेर 100 मंदिर स्थापन केले. ही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो.
पाहू शकता मित्रांनो, किती भक्तिमय वातावरण आहे. आरती चालू असताना किती म्हणजे भक्त या ठिकाणी हरिबोलच्या गजरामध्ये तल्लीन झालेले आहेत. महिला असो पुरुष असो या ठिकाणी भक्तीमध्ये विलीन आहे. पाहू शकता हरिबोल म्हणून किती त्यांच्यामध्ये उत्साह संचारला आहे. तर ही भक्तीची ताकद आहे मित्रांनो. तुम्ही भक्ती करा, त्याच्यामुळे तुम्हाला हे तुमचं आयुष्य सुस्तर होण्यासाठी मदत मिळेल. कारण इस्कॉन मंदिर हे एवढं पवित्र मंदिर आहे. या ठिकाणी खूप धार्मिकतेला खूप महत्त्व आहे. स्वच्छता, धार्मिकता. तर कधीही तरी तुम्ही इस्कॉन मंदिरला जा, त्याच्यामुळे तुम्हाला इथे इस्कॉन मंदिर काय ते तुम्हाला नक्की कळेल. कात्रजच म्हणून आहे, ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या ठिकाणी तुम्हाला शक्य होईल इस्कॉन मंदिर तिथं जाऊन तुम्ही दर्शन घ्या. तर हे श्री प्रभुपाद स्वामींच्या समोर दीपज्योतचा कार्यक्रम चालू आहे मित्रांनो. आता ह्याच्या पुढे बघा तुम्ही किती सुंदर नजारा तुम्हाला पाहायला मिळेल. मित्रांनो, तुम्हाला आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून योग आला की तुम्हाला मंदिर आणि या ठिकाणचा निसर्ग म्हणजे नयनरम्य दृश्य मला पाहायला मिळणार आहे.
जिची वाट आपण पाहत होतो तो क्षण आलेला आहे मित्रांनो. पाहू शकता किती सुंदर नजारा ह्या ठिकाणी आज तुम्हाला घरबसल्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. दीपोत्सव दीपदान चालू झालेलं आहे. तर मित्रांनो एवढं सुंदर वाटतंय या ठिकाणी. सगळ्या लाईटी बंद आहेत आणि फक्त दिव्याच्या प्रकाशामध्ये एवढा परिसर किती शांत आणि नयनरम्य तुम्हाला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो हे भगवंताची मूर्ती किती भक्तिमय वातावरण असेल. तुम्हाला जर नुसतं मित्रांनो, आता आपण मंदिर दर्शन सगळं झाल्यावर परत निघालो. मनात नव्हते पण तरी सुद्धा आता या ठिकाणाहून जाऊच वाटत नव्हतं. पहिली गोष्ट तर आता निघावं तर लागेल मित्रांनो. पाहू शकता जाता जाताही मी तुम्हाला मंदिरचा सुंदर नजारा दाखवायचं काम करत आहे. मित्रांनो, तुम्ही ह्या ठिकाणी गेलात तर आवर्जून मंदिराला भेट द्या, कारण एवढं सुंदर असा
मंदिराचा परिसर आणि मंदिर आहे ती तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो.